गेल्या 4 वर्षापासून पंचायत समिती गट शिक्षण अधिकाऱ्याचे पद रिक्त असल्याने या विभागात प्रभारी गट शिक्षण अधिकारी श्रीराम केदार यांच्या भरोशावर विस्तार अधिकाऱ्यांनी सावळा गोंधळ घालत शहर व तालुक्यातील सर्व माध्यमिक मराठी, इंग्रजी, उर्दू शाळेचा काही संस्थाचालकांशी हातमिळवणी करत खेळाचे मैदान नसलेल्या शाळांना मैदानासह सर्व सुविधा असल्याचे वार्षिक तपासणी अहवालामध्ये फेरफार करून वरिष्ठांच्या डोळ्यात धूळफेक करत बोगस पद्धतीचा वार्षिक अहवाल सादर केल्याची माहिती सूत्रांकडून हाती आली आहे। पैठण शहर आणि तालुक्यात सर्व माध्यमिक शाळांना शिक्षण विभागाने विविध शैक्षणिक कायद्याअंतर्गत 11 अटी शर्तीच्या निकषांवर शाळा चालवण्याची परवानगी दिली। मात्र या 11 निकषांचे पालन शहर आणि तालुक्यातील बहुतांश संस्था चालकांनी केराची टोपली दाखवली आहे। आपले पितळ उघड करत लाखोंची कमाई करीत आहे। शैक्षणिक धोरणानुसार दरवर्षी शहर आणि तालुक्यातील सर्व माध्यमिक शाळांची गेल्या 4 वर्षापासून प्रभारी राज असलेल्या पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी श्रीराम केदार यांच्या मार्गदर्शनाखाली विस्तार अधिकारी प्रकाश लोखंडे, शेख मुस्ताक, अनिल पुदाट यांनी आपल्या स्तरावर शाळा तपासणी करून पंचायत समिती गट शिक्षण अधिकारी कार्यालयामध्ये तपासणी अहवाल सादर केले। खरे पण हा अहवाल कितपत खरा आहे या अहवालाची जिल्हा परिषद मुख्याधिकारी विकास मीना, प्राथमिक शिक्षण अधिकारी जयश्री चव्हाण यांनी विशेष पथक स्थापन करून या तपासणी अहवालासह संबंधित सर्व माध्यमिक शाळांची फेर तपासणी केल्यास अनेक गंभीर बाबी उजेडात येतील यात शंका नाही। गाव माझा न्यूज करिता मनोज परदेशी, पैठण, छत्रपती संभाजीनगर।